वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये मोठ्या प्रमाणावर मका लागवड करण्यात आली होती। मात्र शासनाने दिलेल्या अत्यल्प खरेदी उद्दिष्टामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे। जिल्ह्यात सुमारे 5,28,000 हेक्टरवर मक्याची लागवड झाली असून अंदाजे 20 लाख क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे। मात्र नाफेडने केवळ 60,000 क्विंटलचे उद्दिष्ट दिले आहे, जे अत्यंत कमी आहे। उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत। यामुळे सुमारे 5,700 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका घरात पडून आहे आणि बाजारभाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। सीसीआयची कापूस खरेदी केंद्र देखील सध्या बंद आहेत। खासगी बाजारात भाव पडलेले असल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। नाफेड केंद्रावर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल 200 रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचाही धक्कादायक उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। आता या निवेदनानंतर प्रशासन काय पावले उचलते आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे। शासनाने धुतुरमुतुर सुरू केलेले हे नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत, परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत। यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हे सेंटर सुरू राहू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू। दुसरी गोष्ट, त्या नाफेडच्या सेंटरवर 200 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी ह्या नाफेडचे एजंट पैसे वसूल करतात, ते त्या ठिकाणी पिळवणूक थांबली पाहिजेत। या भाजप सरकारने निवडणुकीच्या आधी जे काही आश्वासन दिलं होतं की 100% कर्जमाफी करू, आज 1.25 ते 1.5 वर्ष त्या सरकारला होऊन झाले तरी कुठेही कर्जमाफी नाही। कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा आज आम्ही या ठिकाणी घेतला। दुसरा एक मुद्दा, आजच्या 1 वर्ष आधी शेतकऱ्यासाठीच कैलास नागरेंनी त्या ठिकाणी आत्महत्या केली होती की शेतकऱ्यांना आमच्या गावात, आमच्या भागात झालेल्या धरणाचं पाणी मिळालं पाहिजे। तोही प्रश्न अजून त्या ठिकाणी मार्गी लागला नाही। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहात घोषणा केली होती की मी या नागरे कुटुंबाचं पालकत्व घेतो आणि ज्या विषयासाठी या माणसाने आत्महत्या केली, ज्या 10 गावाचा विषय आहे की यांना पाणी मिळालं पाहिजे, ते पाणी सुद्धा यांना आम्ही ताबडतोब देऊ, परंतु त्या ठिकाणी कुठलाही विषय निकाली निघाला नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच सीसीआय केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत। सीसीआयची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत दिलेली आहे, ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय, असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे। आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं। आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे। 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये। आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।